मी हळूच बेडरूमचा दरवाजा पुढे लोटला आणि नेहाला स्पर्श करायला लागलो. मी नेहाजवळ जात होतो आणि नेहाचे कपडे काढायला लागलो, पण नेहा माझ्यापासून दूर सरकत होते. मला कळलं, पण मी न कळल्यासारखेच केले. नेहाला म्हणालो, "ए बघ नेहा, नाटक करू नकोस. खूप दिवसापासून बघत आहे मी, आज तुझं काहीही ऐकून घेणार नाही. खूप दिवसांपासून आपल्यात वादविवाद होत आहेत आणि आपल्यात काही झालंही नाही आहे, हे तर तुला लक्षात यायला हवं ना. एव्हाना तू अशी आधी कधी वागायची नाही, पण कधीपासून बघतो आहे तुझं हे वागणं माझ्या डोक्यात खूप खटकत आहे. माझा खूप काही झालेला, माझा खूप मूड आहे आज. आणि बघ, तू मला रोकटोक करू नकोस आणि तू एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. निखिल, माझ्याकडून तू कुठलीही अपेक्षा करू नको प्लीज. आज नाही प्लीज, आज झोपून घे. मला आज बरं नाही, खूप अस्वस्थही वाटत आहे. तू मला समजून घे प्लीज. आज काही होणार नाही. नेहा, उठ लवकर. आज माझा खूप मूड आहे आणि तू माझा मूड स्पॉइल करू नको. मूड झालेला आहे. हे बघ, तुझे हे सगळे रोज रात्रीचे नाटक झाले आहे. मी ऐकून घेणार नाही नेहा. तुला माझा काय त्रास आहे? तुझं हे रोजचंच होऊन गेलं आहे. हे बघ, आज माझा मूड बरा नाही आहे आणि याच्यातच तू अजून मला काही बोलायला लावू नको. आणि मी काही भलतं सलतं बोलेल त्यापेक्षा तू मला बोलायला लावूच नको. मी खूप थकलेलो आहे. प्लीज, आज मला त्रास द्यायचा नाही आणि तुम्हीही देऊ नका. अगं ए शाणी, मी तुझा नवरा आहे. हे तुला माहीत नव्हतं की माहीत नाही? आणि जर तू मला रात्रीचं तुझ्याजवळ येऊच देत नाही तर लग्न कशासाठी केलं? काय उपयोग अशा या लग्नाचा? आणि जर तू मला अडवशील तर मला दुसरा पर्याय शोधावा लागेल. मग रडत बस इथं. मग मला सांगू नकोस. आणि याला कारणही तूच असशील. निखिल, काय आहे? निखिल, आपल्या वर्षाला 2 वर्ष झाली. त्याच्यात सांग बरं, असे किती दिवस आपले नीट गेले आणि तू मला काही करू दिलं? 2 वर्षात तुला 2दा नीट तुझ्याजवळ आलो आहे का, हे सांग मला आधी. कधी चांगल्या पद्धतीने येऊ दिलं? आधीच काहीतरी करशील. ए बघ, आता मी सहन करू शकत नाही. याच्यावर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. ए बघ, माझी आता सहनशक्ती संपली आहे. तूच सांग मला, तुझ्याजवळ मला का येऊ देत नाही? आणि बघ, मला खरं खरं कारण सांग. तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुला माहीत नव्हतं का लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्याशी कसं वागावं, काय करावं? आणि कोणी सांगितलंही नाही का तुला याबद्दल? असो, पण आपला नवरा आपल्यासोबत कसा असतो कोणी तुला सांगायला पाहिजे होतं, म्हणजे तुझी हे नाटकं मला सहन करावे लागले नसतील.
कोणी सांगितलंही नाही आणि तुला याबद्दल काही माहीतही नाही. हे बघ, मला आता याच्यावर मोक्षच लावायचा आहे. तुझं काय म्हणणं आहे हे मला सांग प्लीज. मी नवरा आहे तुझा. तू मला परक्यासारखी वागणूक देऊ नकोस. तसंही तुला परकेच जास्त आवडायला लागले वाटतं. आता याच्यावर आपला निर्णय होऊनच जाऊ दे, कारण रोज रोजचे हे मला नाटक ऐकायचे नाही. फोन लाव आणि बोलावून घे तुझ्या आईवडिलांना, म्हणजे त्यांनाही कळेल की आपली मुलगी काय दिवे लावते हे सासरी. घे फोन.